जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 20 सप्टेंबर इसवी सन 1667. गोव्याचा विजयी कोंदी द सर्व्हिसेत याने पोर्तुगालच्या बादशहास 20 सप्टेंबर 1667 रोजी एक पत्र पाठवले. त्या पत्रात त्याने शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटून आल्याचा व त्यानंतरच्या काही घडामोडींचा वृत्तांत पोर्तुगालच्या बादशहास कथन केलेला आहे. ते पत्र प्रस्तुत करत आहे, नक्की वाचा. शिवाजी मोगलांकडून सुटल्यावर त्याने फळांच्या बंद पेटाऱ्यातून 36 तास प्रवास केला व आपल्या डोंगराळ प्रदेशात ज्या दिवशी त्याने ठिकाणी सैन्य पुष्कळ संपत्ती करून आणली. आदिलशाह 40,000 व मोठे पायदळ वाटले. हे सैन्य घाटावरून उतर आदिलशहाच्या जनरलला एक मोठा खजिना नजर केला. त्यामुळे हा खुद्द त्याच्या स्वामींच्या राज्यामध्ये व लूट करून परतला. हा जनरल गोव्या शेजारी अवघा 10 कोसावर आला होता व त्यामुळे आम्हास त्याची मोठी धास्ती वाटत होती. विजापूरकरांचे सैन्य परत गेल्यावर लगेच राजे विद्युत वेगाने कोकणातून कूच करून त्याने सदरहूर जनरलास बहाल केलेल्या संपत्तीपेक्षा कितीतरी अधिकने लूट मिळवली. शिवाजीने आपल्या सत्तेखाली पुष्कळ देशयास आणले व तो आता फोंडास आमचा जवळचा शेजारी आहे. त्याची धूर्तता, शौर्य, चपळाई व युद्धविषयक दूरदृष्टी लक्षात घेता त्याची सीझर व सिकंदर यांच्याशी तुलना करता येईल. हा माणूस सर्वच ठिकाणी असतो व कोठेच त्याची अमुक जागा म्हणून नाही. 20 सप्टेंबर इसवी सन 1681. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर राज्यपदावर आल्यावर शंभूराजांनी कर्नाटक प्रांताचे सुभेदार म्हणून आपले हरजीराजे महाडिक यांची नेमणूक तर श्यामजी नायकांडे यांनी सांगितले. पुढे शंभूराजांच्या झालेल्या विषयप्रयोगाच्या कटात श्यामजींचा हात असल्याच्या संशयावरून हरजीराजेंनी त्यांना ऑगस्ट 1681 मध्ये अटक केली होती. संबंधीची इंग्रजांची नोंद ज्या अर्थी श्यामजी नाईकाने महाराजांच्या आज्ञेविरुद्ध वर्तन केले आहे त्या अर्थी त्याला कामावरून कैद करावे. श्यामजींच्या ऐवजी हरजीराजे महाडिक सुभा सांगितली. महाराजांच्या आज्ञेवरून हरजीराजे यांनी श्यामजी नाईकास केले असून सुभ्याचा कारभार ते करू लागले आहेत. 20 सप्टेंबर इसवी सन 1792. शिंदे होळकरांचा लाखेरी संग्राम. शके 1714 आश्विन शुद्ध 4 रोजी शिंदे होळकर यांच्यात लाखेरी येथे प्रचंड सामना होऊन होळकरांचा पराभव झाला. या सुमारास महादजी शिंदे पुण्यास येऊन दौलतची व्यवस्था पाहण्यात गुंतले होते. तेव्हा उत्तरेत एक विपरीत प्रसंग घडून आला. महादजी शिंदे पुण्यास आले त्यावेळी त्यांनी सर्व कारभार गोपाळराव भाऊ आदरची जीवथा यक्षी आदी शब्दात दिला होता. याच वेळी होळकरांच्या मनात शिंदेंचा मोड करा असे होतेच. तुकोजी होळकर व त्यांचे मुलगे मल्हारराव आणि यशवंतराव यांच्या मनात हा विचार फार दिवसापासूनच होता. त्याप्रमाणे होळकर 30,000 फौज लाखेरीच्या खिंडीत तयार झाली असताना शिंदेंच्या वतीने डी बॉयनन त्यावर चाल केली. डी बॉयनन जवळ 9,000चा पायदळ कंपू व तोफखाना होता. खिंडीच्या टोकावर ड्यू डनेटच्या 38 तोफा मोक्याचे स्थळ पकडून तयार होत्या. दोन्ही उतरणीवर दाट जंगल व खालील पावसाने अद्याप ओले. दोन्ही बाजूस प्रवीण सेनापती पाश्चात्य युद्ध पद्धतीचा अवलंब सामना होता. डी बॉयनच्या तोफा बैलांच्या कडून खिंडीत अनास्त जात असतानाच त्यांच्या दारूच्या पोळ्यात होळकर भुकेचे भनकेचे गोळे आणि मोठाच भडका उडाला.